नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कराडमध्ये 13 जणांची 80 लाख रुपयांची फसवणूक, तोतया IPS अधिकारी जाळ्यात, शहर पोलिसांची कारवाई। IPS अधिकारी असल्याचे भासवत एका युवकाने शासकीय खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कराड शहर आणि परिसरातील 13 जणांना सुमारे 70 ते 80 लाख रुपयांना गंडा घातला आहे। श्रीकांत विलास पवार, वय 36, राहणार श्रीपूर माळशिरस, सध्या राहणार कोयना वसाहत, तालुका कराड, सातारा असे संशयिताचे नाव आहे। त्याने पंतप्रधान कार्यालय, महाराष्ट्र शासन, राज्य पोलीस यांच्या नावाने बनावट ईमेल ID काढून तसेच ईमेल गंडा घातलेल्या युवकांना पाठवले असल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा 10:30 वाजेपर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान संशयितांच्या नावाची सत्यता पडताळण्याचे काम शहर पोलिसांकडून सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी पत्रकारांना सांगितले। पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही युवकांची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तोतया IPS अधिकाऱ्याने फसवणूक केली असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती। त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी, संदीप कुंभार, अशोक वाडकर, महेश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी संशयितांवर पाळत ठेवली होती। अखेरीस बुधवारी त्यास ताब्यात घेण्यात आले। त्याने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 13 जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे। संशयितांनी सांगितलेले नाव व पत्ता खरा आहे का याचीही माहिती शहर पोलीस घेत आहेत। ज्या युवकाकडून पैसे घेतले आहेत त्यांना शासकीय नोकरी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याचे भासवण्यासाठी संशयितांनी पंतप्रधान कार्यालय, राज्य शासन, पोलीस दलाच्या नावे बनावट ईमेल ID तयार करत त्यावरून ईमेल पाठवल्याची माहिती आहे। या प्रकरणी 40 लाखांची फसवणूक केलेल्या एका युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे। सातारोड परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी इरिगेशन फेडरेशनचा पुढाकार, साताऱ्यात महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट। सातारोड हद्दीमध्ये जवळजवळ 4 शेतकऱ्यांचे ऊसाचे प्लॉट जळीत झाले आहेत। हे सर्व ऊसाचे प्लॉट भुईंज फीडरच्या जुन्या लाईनच्या हद्दीतील आहेत। भुईंज फीडरच्या जुन्या लाईनला 40 वर्ष पूर्ण झाली असून त्याच लाईनवर अजूनही अतिरिक्त लोड देऊन त्या लाईन चालवल्या जात आहेत। भुईंज फीडरच्या नवीन लाईनचे काम पूर्ण झाले असून ती कार्यान्वित करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे। फेडरेशनचे संपर्क प्रमुख RG तांबे, जिल्हाध्यक्ष रणजित फाळके, तालुकाध्यक्ष जगदीश पवार, धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष CR बर्गे, सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार माने पाटील, किशोर राऊत आणि सुधाकर बर्गे यांनी गुरुवारी सकाळी 11:30 वाजता महावितरण कंपनीच्या सातारा येथील विभागीय कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता अमित बारटके यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। सातारोड हद्दीतील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रापासून देऊरपर्यंत भुईंज फीडरच्या नवीन लाईनचे काम पूर्ण झाले आहे, परंतु ती लाईन अद्यापही चालू करण्यात आलेली नाही। अजूनही जुन्याच भुईंज फीडरच्या लाईनवरून वीज पुरवठा केला जात आहे। त्यामुळे भुईंज फीडरची लाईट शेतीपंपासाठी 8 तासातील फक्त 4 किंवा 5 तास मिळत आहे। तसेच मागील महिन्यामध्ये सातारोड हद्दीमध्ये जवळजवळ 4 शेतकऱ्यांचे ऊसाचे प्लॉट जळीत झाले आहेत। हे सर्व ऊसाचे प्लॉट भुईंज फीडरच्या जुन्या लाईनच्या हद्दीतील आहेत। भुईंज फीडरच्या जुन्या लाईनला 40 वर्ष पूर्ण झाली असून त्याच लाईनवर अजूनही अतिरिक्त लोड देऊन त्या लाईन चालवल्या जात आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला। पाणी भरपूर असून सुद्धा शेतीपंपांना पुरेसा वीज पुरवठा मिळत नाही। वीज पुरवठा नेहमी खंडित होत आहे, त्यामुळे पाणी असून सुद्धा शेतीला उपलब्ध होत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होत असून पाण्या वाचून वाळून पिके जात आहेत। महावितरण कंपनीने या विषयात तातडीने लक्ष घालून भुईंज फीडरचे नवीन लाईनचे काम पूर्ण झाले असल्याने त्यावर भुईंज फीडरच्या जुन्या लाईनचा लोड शिफ्ट करावा व भुईंज फीडरची नवीन लाईन तातडीने चालू करावी, जेणेकरून शेतीपंपांना किमान 8 तास तरी लाईट मिळू शकणार आहे असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले। याबाबत वस्तुस्थिती तपासून घेण्यात येईल। क्षेत्रीय कार्यालयाकडून अहवाल मागून त्वरित कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता अमित बारटके यांनी दिली।
वासोटा येथील पर्यटन वर्षाअखेरीचे शेवटच्या 3 दिवसांसाठी राहणार बंद. सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाचा मोठा निर्णय. देश विदेशातील निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या कोयना खोऱ्यातील वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास दिनांक 30 डिसेंबर ते दिनांक 1 जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बामनोलीचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता स्थानिक पत्रकारांना माहिती दिली. निसर्ग संपन्न जावली तालुक्याच्या दुर्गम भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग संपन्न गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला आहे. या किल्ल्याची ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, निसर्गप्रेमीसह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी असते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात. विना खोऱ्यातील निसर्गसंपन्न वासोटा किल्ला वन्यजीव विभागांच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपदेला कोणतीही हानी पोहोचू नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पर्यटकांनी या बदलाची नोंद घेऊन निसर्ग संपन्न परिसर राखण्यासाठी वन विभागास सहकार्य करावे असे आवाहन विजय बाठे यांनी केले आहे. वीर जवान तुझे सलाम च्या जयघोषात शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. शहीद वीर जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 5 वाजता सातारा तालुक्यातील कामेरी या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वीर जवान तुझे सलाम चा जयघोष करण्यात आला. शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव कामेरी गावात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर आमदार मनोज घोरपडे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फेऱ्या झाडून आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. वीरपत्नी अर्चना, मुलगी साईशा, आई मनीषा, वडील समाधान व भाऊ संजय यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर भाऊ संजय यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी भारतीय सैन्य दलाचे आजी माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.